धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या मदत वाटपावरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद. शरण पाटलांकडून मदतीचं वाटप तर अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप. आमदार प्रवीण स्वामींकडून कारवाईची मागणी. नंदुरबारमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी करत धरणं आंदोलन. सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून शालेय साहित्याचं वाटप. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील खडकी गावात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. मालेगावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 8वीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम. दीपावलीच्या वस्तू विक्रीसाठी लावला स्टॉल तर येणाऱ्या नफ्यामधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देणार. सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. नुकसान भरपाई तातडीने देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेली घोषणा ही फसवी, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. वाशिममध्ये नाफेडकडून ज्वारी खरेदी, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाही. तांत्रिक कारणामुळे उशीर होत असल्याचं नाफेडचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी. पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार. शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन. परभणीच्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली. दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल. हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये परतीच्या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान. 44 गावातील 36,000 हेक्टरचं नुकसान. परळीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीतून कोणतीही वसुली करू नये. बँकांनी शेतकऱ्यांची खाती होल्ड करू नये. बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गोंदिया जिल्हा सप्टेंबर महिन्यात पावसामुळे 2309 हेक्टरवरील पिकांना फटका. कृषी विभागाकडून अंतिम अहवाल शासनाला सादर. 3,50,00,000 रुपयांच्या मदतीची मागणी. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची पेरणी. सध्या मजुरांकडून कपाशी वेचणी सुरू. शेवटच्या पावसात कपाशीचं मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोड बाजार समितीकडून शेतकऱ्यांना चिया बियाण्यांचं वाटप. बियाण्यांचं सवलतीच्या दरात वाटप. चिया बियाण्यांची 2 किलोची बॅग शेतकऱ्यांना 700 रुपयात दिली. सोलापूरच्या करमाळ्यात अॅट्रॉसिटी बचावसाठी हलगीनाद आंदोलन. करमाळ्यात अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना नोटीसद्वारे सोडण्यात आल्याचा प्रकार. आरपीआय नेते नागेश कांबळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून आंदोलनाला सुरुवात. कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पायी मोर्चा. कसारा घाटाजवळ नाशिकहून मुंबईच्या दिशेने राज्यपालांच्या भेटीसाठी कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा निघाला. महामार्गावरील दोन्ही मार्गांची वाहतूक विस्कळीत. महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त. जळगावच्या रावेरखानापूर तहसील कार्यालयावर कोळी समाजाचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी कोळी समाज आक्रमक. तहसीलदारांना कोळी समाजाकडून मागण्यांचं निवेदन. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात तरुणाचं झाडावर चढून आंदोलन. विजय चव्हाण असं आंदोलनकर्त्या तरुणाचं नाव. आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर थेट झाडावर चढून आंदोलन. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांड्यावर दूषित पाण्यामुळे विषबाधा. जवळपास 100 लोकांना अतिसार आणि उलट्यांचा त्रास. आरोग्य विभागाच्या पथकाकडून उपचार सुरू. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. मंत्री भुजबळांच्या हस्ते येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण. 89,45,000 रुपये खर्चातून आधुनिक इमारतीचं काम. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल, व्हीलचेअर आणि श्रवणयंत्रासह वस्तूंचं वाटप. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन पंधरवड्याअंतर्गत हा उपक्रम. चिपळूण नगर परिषदेच्या 28 नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर. शेवटच्या दिवसापर्यंत एकही हरकत घेतलेली नाही. नगर परिषदेकडून पुढील कार्यवाही सुरू. दीपक आबा साळुंखे आणि जयकुमार गोरेंमध्ये सांगोल्यात बैठक. दीपक आबा साळुंखे लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता. भाजप प्रवेशाबाबत बोलण्यास मात्र साळुंखेंचा नकार. दीपक आबा साळुंखे सोलापुरातील सांगोल्याचे माजी आमदार. साताऱ्यातील सासपडे गावात 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तृप्ती देसाईंची मागणी. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा. दिवाळीच्या सुट्टीत रक्ताचा तुटवडा जाणवणार. रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे शासकीय रुग्णालयाकडून आवाहन. परभणीच्या जिंतूरमधील हंडी येथील रस्त्याचं काम अपूर्ण. सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याचं काम पूर्णत्वाचा फलक लावल्यानं ग्रामस्थांचा संताप. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. सिंधुदुर्गात अनधिकृत मासेमारीचा धुमाकूळ. किनारपट्टीवरील एलईडी आणि बेकायदेशीर पर्सिसिन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार त्रस्त.
रायगडमध्ये गेल इंडियाच्या CSR निधीतून इंदापूर विद्यालयाचं उद्घाटन। कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे उपस्थित राहणार। परभणीच्या पूर्णा तालुक्यात बचत गटाकडून निर्मिती केलेल्या वस्तूंचं नगर परिषदेतर्फे प्रदर्शन। दिवे, पापड, मसाले, चटणी, दिवाळी फराळाच्या वस्तू खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। सोन्याच्या भावात 5,000ची घसरण। सोन्याचे दर प्रति तोळा 1,31,000वर। चांदीच्या दरात प्रति किलो 25,000ची घट। चांदीचा दर 1,70,000वर। विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाल्याच्या पाकिटांची भेट। बीव्हीजी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना मसाल्याचं किट भेट म्हणून दिलं। मंदिर समितीने बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली। संकट न समजता संधी म्हणून तरुणांनी या निवडणुकीत सामोरं यावं। हिंगोलीत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची कार्यकर्त्यांना आवाहन। जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। वर्ध्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदावरून माजी आमदार सुरेश देशमुख गटात नाराजी। सुरेश देशमुखांनी आता समीर देशमुखांना जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी केली होती, मात्र वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिल यांची नियुक्ती करण्यात आल्यानं नाराजी। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार। सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा निवडणूक आयोगावर आरोप। मयत व्यक्तींचीही मतदार यादीमध्ये नाव असल्याचा आरोप। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून तरुणाला धमकी दिल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। वाल्मिक अण्णांविरोधात पोस्ट करायची नाही असं म्हणत शिवीगाळ। प्रशांत गर्जे आणि महेश सानपांकडून संतोष शिंदेंना धमकी। अद्याप पोलिसात तक्रार दाखल नसल्याची माहिती। वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन कोपरफाटा भागात फुटली, तर हजारो लिटर पाण्याची नासाडी। पाईपलाईन दुरुस्तीला 12 तासांचा अवधी लागणार असल्याची वसई विरार पाणीपुरवठा विभागाची माहिती। वाशिम जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला। दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम सुरू, मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपचार करताना अडचणी। पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिराडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप। कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचा या तरुणाचा आरोप। कॉलेज विरोधात वंचितचं आंदोलन, तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवर चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये FDAची धडक कारवाई। रत्नागिरी जिल्ह्यात 20 ठिकाणी विशेष तपासणी। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 5 दुकानदारांवर कारवाई। 38,000 रुपयांचा दंड। अलिबाग बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेचा रुग्णालयात मृत्यू। मुंबईतील JJ रुग्णालयात आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू। जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधा नसल्याने भूषणवर मुंबईत उपचार सुरू होते। रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यातील समुद्रकिनारी बुडणाऱ्या 3 महिलांना वाचवलं। स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी महिलांना वाचवलं। पर्यटकांनी काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन। मीरा भाईंदरच्या नित्यानंद तांबी आणि शिवानंद पुजारी यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। चेन्नईमधील लार्जेस्ट कराटे डिस्प्ले कार्यक्रमात सहभाग। या विक्रमातून भारतात सुमारे 950 कराटेपटूंचा होता